श्री शंकराचार्य हे नांदेड परिसरात आल्याच्या खाणाखुणा शोधण्यासाठी योगेश्वरजी सरस्वती मठ, एडतोर, म्हैसूर, कर्नाटक येथील पीठाधीश्वर परमपूज्य श्री शंकर भारती महाराज हे नांदेड दौऱ्यावर आले होते. 9 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान त्यांनी नांदेड परिक्षेत्रात पाहणी केली. मरळक, काळेश्वर, शीतलादेवी मंदिर बारड तसेच माहूर येथे जाऊन श्री शंकराचार्य हे या परिक्षेत्रात आले होते का याचा पाहणी केली. तर या भागात श्री शंकराचार्य हे त्यांचा कार्यकाळ 900 ते 1100 दरम्यान आले असल्याच्या खाणाखुणा आढळून आल्याची माहिती श्री शंकर भारती महाराज यांनी दिली आहे. शंकर भारती महाराज हे नांदेड दौऱ्यावर आले असता ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी डॉक्टर उमेश देशपांडे, श्रीमती वसुधा लातूरकर, वाणी लातूरकर, डॉक्टर सुनीता देशपांडे, भाग्यश्री कुलकर्णी, क्षीरसागरताई, सुधाकर जोशी पांडे, स्वामीजींचे मुख्य शिष्य श्री दिनेशजी हेडगे विष्णुपुरीकर यांच्यासह इतर प्रमुख नागरिक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर श्री श्री शंकर भारती महास्वामीजी एडेथोर म्हैसूर येथील योगानंद सरस्वती मठाचे अधिपती गेले 3 दिवस तारीख 9 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी हे नांदेडच्या दौऱ्यावर होते. मुख्यतः त्यांचा इथे येण्याचा उद्देश हा होता की आदिशंकराचार्य ज्यांचा की कार्यकाळ 900 ते 1100च्या दरम्यान समजला जातो, ज्यांनी की आपल्या पूर्ण हिंदू धर्माचं पुनरुत्थान केलं, तर त्यांनी ह्या भागात दौरा केला होता आणि येथील मंदिराची पुनर्निर्माण करण्यास त्यांनी त्या काळात हातभार लावला होता. तर शंकराचार्य आदिशंकराचार्य येऊन गेल्याचे खाणाखुणा तपासण्यासाठी विशेषतः स्वामीजीचा हा नांदेड दौरा होता. ह्या दौऱ्यात तिथलं नाव काय, कळेश्वर काय नाही, काळेश्वरच्या अलीकडे आम्ही गेलो होतो मरळ. हा, तर विशेषतः त्यांनी दौरा सुरू केला नांदेड जिल्ह्याचा मरळक या गावस्थानाहून, जिथे की विमलेश्वराचे मंदिर आहे. आणि विमलेश्वराची जे स्कल्पचर शिल्पकृती आहे त्यावरून त्यांनी आणि तेथील त्यांच्या अभ्यासानुसार त्यांनी ठरवलं की शंकराचार्य इथे स्वतः येऊन गेलेले आहेत आणि 1 दिवस तिथे मुक्काम केला. त्याच्यानंतर ते काळेश्वराला आले. काळेश्वराच्या पुजाऱ्यांनी स्वतः सध्याची जे पिंड आहे आणि ते पिंड आक्रमकापासून सुरक्षित ठेवण्यासाठी काय व्यवस्था आहे आणि खरीखुरी पिंड ती कुठे ठेवलेली आहे ही ते त्यांनी दाखविलं. स्वामीजींच्या अभ्यानुसार काळेश्वर मुक्कामी श्री आदिशंकराचार्य हे 3 दिवस राहिले होते. त्याच्यानंतर स्वामीजी गेले शंकरतीर्थ या गावाला. शंकरतीर्थाला लक्ष्मी नरसिंहाचे अत्यंत प्राचीन मंदिर आहे आणि त्या मंदिराची एकंदर संरचना बघता ते जवळपास 700 शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत त्याचं बांधकाम आणि फेरबांधणी ते परवाच्या अगदी 16व्या 17व्या शतकापर्यंत. तर शंकरतीर्थाला मात्र स्वामीजींनी शंकराचार्य येऊन गेल्याचे पक्के प्रमाण सापडले आणि तिथे जे एक मूर्ती आहे जे शंकराचार्यांनी स्थापित केलेली आहे मंदिराच्या वरती, त्यांनी तिथे पुजाऱ्यांना सांगितलं की या मूर्तीची आराधना व्हावी व हिची पूजा हेवा. तसंच स्वामीजी गेले माहूरगडावर देवीच्या ठिकाणी, रेणुका मातेच्या ठिकाणी, कारण रेणुका मातेचं स्तोत्र शंकराचार्यांनी रचलेलं आहे. तिथे पण त्यांना शंकराचार्याच्या पादखुणा सापडल्या आणि त्यांनी तशी माहिती तिथल्या ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे. पण शंकराचार्यांना स्वामीजींचा जो दौरा होता दत्त शिखराचा, तिथे त्यांना मात्र एक ग्रंथाचा भांडार दिसला. वेळेच्या अभावी त्यांनी पूर्ण ग्रंथाची ते तपासणी करू शकले नाहीत. पण त्याच्यानंतर एका सुरुवातीच्याच अभ्यासात त्यांना असं दिसून आलं की शंकराचार्याचे जे इमिडिएट शिष्य होते टोटकाचार्य, त्यांचा निवास दत्त शिखरावर झालेला आहे. तर स्वामीजी यांनी इथे नांदेडला
बारडला शीतला देवीला पण केले आणि अशोकनगर येथील हनुमान मंदिरात सगळ्यांना आशीर्वचन दिले. आशीर्वचनाच्या दौरान त्यांनी दक्षिणामूर्ती स्तोत्राचं महत्त्व सांगितलं आणि बेंगलोरमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी 3ऱ्या वर्गापासून ते PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दक्षिणामूर्ती स्तोत्रावर आधारित कसे प्रयोग करून त्यांनी दाखवले हे स्पष्ट केले. तर स्वामीजींची अशी इच्छा आहे की माहूरला जो ग्रंथसंभार आहे, ग्रंथभांडार आहे, त्याचं डिजिटलायझेशन व्हावं व त्या ग्रंथाचं आधुनिक पद्धतीने पूर्णतः इंटरप्रिटेशन व्हावं अशी स्वामीजींची इच्छा आहे. तसेच जे मूर्ती आहेत खास करून शंखतीर्थावरती त्या मूर्तीचं एक पिंड स्वतः शंकराचार्यांनी स्थापित केली असं स्वामीजींचं म्हणणं आहे. अशा मूर्तींचं आधुनिक पद्धतीने कार्बन डेटिंग म्हणतात त्याला, एक कार्बन आयसोटोपच्या वरून ऑर्गॅनिक कंटेंट्सवरून त्याच्या करतात. तर अशी अत्याधुनिक पद्धतीने पण डेटिंग व्हावी अशी स्वामीजींची इच्छा आहे. स्वामीजींचा दौरा अतिशय सफल झाला. सगळ्यांचे श्री उमेश देशपांडे, सुनीता देशपांडे, त्यांचे शेजारी श्री लातूरकर ह्या सगळ्यांच्या सहकार्याने हा दौरा. स्वामीजीच्या चरणी नमस्कार.